लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जेल रोडवरील MSCB कार्यालयासमोर नागरिकांचा ठिय्या आंदोलन. प्रशासनाविरोधात संताप उसळला. रात्रभर वीज गायब, फोनला प्रतिसाद नाही. संतप्त नागरिकांनी कार्यालयाला ठोकलं कुलूप. सविस्तर बातमी. जेल रोड परिसरात काल रात्री अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले असून वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी सांगितले की वीज नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. अनेक वेळा MSCB कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कर्मचारी फोन उचलत नव्हते, तसेच कोणतीही समाधानकारक माहिती दिली जात नव्हती. काही नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन विचारणा केली असता तेथेही संबंधित कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी जेल रोड येथील MSCB कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला. नागरिकांनी प्रशासनाकडे नियमित वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची, तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देण्याची आणि संबंधित निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक रोड परिसरामध्ये प्रकार झाला. दुर्गा मंदिर नावाचा फिडर होता, त्याचा केबल गेलेला होता. त्या केबलचा फॉल्ट झाल्यामुळे त्या फिडरचा लोड आम्ही दुसऱ्या फिडरवरती टाकला. पण त्या फिडर कसं असतं, टेक्निकली एका फिडरचा लोड आपण सक्षम करण्यासाठी ती यंत्रणा बसवली असते, रिले असतील किंवा सबस्टेशनचा काय लोड असतो, तो काल 2 फिडरचा लोड एकत्र केल्यामुळे जे ट्रिपिंग येत होती. त्यानंतर रात्री पाटील साहेबांनी त्यांच्या टीमनी मिळून त्या केबलचा इश्यू सॉर्ट आउट केला. रात्री 12:30-1 वाजता सप्लाय रिस्टोर केलेला आहे. काल जे काही प्रकार झाला, आमच्याकडून फोन उचलला गेले नसतील आमच्या स्टाफकडून किंवा लाईनवरच्या लोकांनी, इथून पुढे तो प्रकार होणार नाही. जे काय झालं काल त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो महावितरणतर्फे. आणि यापुढे असा कुठलाही प्रकार घडणार नाही याची भावना शाश्वती देतो. इथून पुढे आमचे लोक केव्हाही तुमचा फोन उचलतील, तुम्ही केव्हाही फोन करा. तुमचाच नाही, सर्व नागरिकांचा. सन्माननीय ग्राहक, आमचे सन्माननीय ग्राहक आहे, त्या सन्माननीय ग्राहकांचा फोन उचललाच गेला पाहिजे. त्याशिवाय त्यासाठी रात्रीचा एक ड्युटीला माणूस ठेवण्यात येईल इथे. तो त्या सगळ्यांना सांगण्यात येईल काय प्रकार झालेला आहे किंवा काय आहे त्याची सूचना तुम्हाला देण्यात येईल. आपल्या शिवाजीनगर रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.